श्रीकृष्ण भगवानांनी काय सांगितलंय की प्राप्त वस्तू भोगव आणि अप्राप्त वस्तूची चिंता करू नकोस। मी दादाजी म्हणतात, अहमदाबादमध्ये एका शेठजीच्या घरी गेलो। शेठानेनी उत्तम जेवण, उत्तम तुपाचा शिरा, मिष्टान्न केलं, त्यांना वाढलं। आता शेठजी आणि मी जेवायला बसलो तर शेठानेनं शेठजीला सांगितलं, आता तरी नीट जेवा। मला आश्चर्य वाटलं तर मी विचारलं, असं का म्हणता? तर म्हणे जेवताना यांचं लक्ष राहतच नाही। समोर थाळी आहे, जेवायला बसलेलं आहे आणि हे फिरत राहतात मिलमध्ये। यांचा जेवणाकडे लक्ष नसते, हे कधीही नीट जेवत नाही। अरे बाबा, हे जेवणाचं ताट तुला प्राप्त झालेलं आहे, निश्चिंतपणे जेव। त्यावेळी गिरणीची चिंता कशाला करतो? भूतकाळ भविष्यकाळ हे अप्राप्त आहे, वर्तमान प्राप्त आहे, त्याचा सुखानं उपभोग घे। अरे हे लोक हल्लीचे 4 वर्षाच्या मुलीची लग्न कसे होणार? म्हणजे मुलगी 4 वर्षाची आहे, भविष्यात तिच्या लग्नाची चिंता। आता पडलेला आहे मृत्यूशय्येवर, तरी विचार चिंतेचाच, मुलीचं कसं होणार, काय होणार। शेवटी ती शहाणी मुलगी येऊन म्हणते की बाबा, माझ्या लग्नाची काळजी करू नका, तुम्ही शांतपणे जा। पण हा जो मूर्ख आहे तो तिची अक्कल काढतो की तिला अक्कल कमी आहे, ती काहीही बोलते। अरे साऱ्या जगाची अक्कल तुझ्यापाशीच आहे। बाजारात विकायला गेला, चाराने सुद्धा किंमत येणार नाही। तर प्रतिष्ठित आत्मा ज्याप्रमाणे इच्छा करतो त्याप्रमाणे ताबडतोब फळ मिळतं। एक एक अवस्थेमध्ये एक एक जन्माचे बंधन होते, तसं हे जग आहे।